नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत. लहान मुलांना तर हे खूपच आवडतात आणि छान कुरकुरीत असे हे फ्रेंच फ्राईज होतात. तर चला आपल्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याचं वरचं जे टर्फल असतं ते काढून घेतलेलं आहे. बटाटे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंच फ्राईजसाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बटाटे कट करतात. तर सुरुवातीला मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित कट करायचा अशा पद्धतीने आणि नंतर बाजूने सुद्धा त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. तर एकंदरीतच काय त्याला गोलाकार आकार असतो तो आपल्याला चौकोनमध्ये बनवायचा असतो. तर पहा आता हे तयार झालेले आहेत आणि जे कापून उरलेलं असतं ते सुद्धा आपण तेलामध्ये नंतर तळून वापरू शकतो. त्याला फेकून द्यायची गरज नाही. आता याचे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्या 2 भागचे अजून 2 भाग आपल्याला करायचे आहेत. तर पहा अशा पद्धतीने त्याच्या स्लाइस करून घ्यायच्या आहेत. आता हे एका बटाट्याच्या 4 स्लाइस झालेल्या आहेत. आता आपण याचे छोटे छोटे असे फ्रेंच फ्राईज कट करून घेऊयात. तर पहा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आणि खूपच जर एखादा जाड राहिला तर त्याला मधून अजून थोडासा कट करून पातळ असा करून घ्यायचा. तर पहा आता आपले हे फ्रेंच फ्राईज कट करून झालेले आहेत आणि सर्व फ्रेंच फ्राईज आपल्याला याच पद्धतीने कट करायचे आहेत. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटा शक्यतो जुना नसावा, नवीन बटाटा वापरावा आणि खूप दिवस फ्रीजमध्ये पडलेला बटाटासुद्धा वापरू नये. तो अगोदरच लूज पडलेला असतो आणि नंतर फ्रेंच फ्राईजसुद्धा लूज पडतात. फ्राईज बनवण्यासाठी शक्यतो ताज्या बटाट्याचाच वापर करावा. तर पहा आता छान असे आपले फ्रेंच फ्राईज कट करून झालेले आहेत. आता एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सर्व फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने त्याला व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत. तर मोडणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि अशा हलक्या हाताने थोडंसं पाण्यामध्ये धुवून घेतलं की एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे आहेत. आता एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी गरम करत ठेवायचे. याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे काय होतं, बटाट्यामध्ये ते आतपर्यंत छान मुरतं आणि फ्रेंच फ्राईज खायला टेस्टी लागतात. तर हे पाणी आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळायला लागलं की याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज टाकायचे आणि आता चांगलं खळखळ उकळण्याची वाट बघायची आहे मोठ्या गॅसवरतीच. कारण हे थंड फ्रेंच फ्राईज त्याच्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि हे उकळायला 2 मिनिटे अजून उशीर लागतो. पाणी उकळल्यानंतर आता फक्त 3 मिनिटे हे फ्रेंच फ्राईज आपल्याला मीडियम गॅसवरती असेच उकळत ठेवायचे आहे. याच्यावरती अजिबात झाकण नाही ठेवायचं किंवा याला खूप शिजवायचं देखील नाही. फक्त मोजून 2 ते 3 मिनिटे मीडियम गॅसवरती छान असे उकळून घ्यायचेत आणि पहा हलकेसे आता पिवळसर रंग त्याला आलेला आहे आणि आपण हे फ्रेंच फ्राईज आता एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि पाणी निथळून एका सुती कपड्यावरती 10 ते 15 मिनिटे त्याला सुकवत ठेवायचं आहे. तर थोडेसे हे कोरडे झालेले आहेत आणि याला उन्हामध्ये नाही घालायचं, घरातच फॅनच्या हवेखाली ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा मैदा घालायचा आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. सोबतच चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अशा पद्धतीने झाऱ्यावरती ठेवून फ्रेंच फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर फ्रेंच फ्राईज कधीच बारीक गॅसवर नाही तळायचे, मीडियम गॅसवरती तळायचे आहेत आणि तेल चांगलं गरमच झालेलं असावं. थंड तेलामध्ये ते खूप तेल धरतात. तर मीडियम गॅसवरती छान आता याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अधूनमधून त्याला असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते सर्व बाजूने छान तळले जातात. फ्रेंच फ्राईज तेलामध्ये टाकताना हलकंसं त्याचं जे पीठ असतं, कॉर्नफ्लॉवर असो किंवा मैदा, तर थोडंसं झटकून टाकायचं आहे म्हणजे ते खूप तेलामध्ये उतरत नाही. तर पहा आता छान असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. हलकासा त्याला लालसर रंग यायला लागला की तेलामधनं काढून घ्यायचेत
आणि आता याच्यावरती बारीक कुटलेली काळी मिरी पूड घालायची आहे. आणि चवीला जर मीठ कमी असेल तर थोडंसं मीठसुद्धा तुम्ही याच्यावरती टाकू शकता आणि सोबतच थोडंसं लाल तिखटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर आजची ही आपली साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.